महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सन्मान यात्रा महिला मेळावा उत्साहात संपन्न। आज दिनांक 14 ऑगस्ट 2014 रोजी सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सन्मान यात्रा महिला मेळावा श्री साईकृपा शेळके बंधू मंगल कार्यालय किरवली या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून सौ मीनाताई कांबळी शिवसेना नेत्या, सौ शीतल म्हात्रे, सौ संध्या वाढवकर शिवसेना उपनेत्या, सौ शिल्पाताई देशमुख शिवसेना उपनेत्या, जिल्हा संपर्क प्रमुख सौ नम्रता भोसले संपर्क प्रमुख मावळ मतदारसंघ उपस्थित होत्या। या कार्यक्रम प्रसंगी संसदरत्न मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय श्री श्रीरंग अप्पा बारणे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही एक चांगली योजना आहे, ती महाराष्ट्रातील पहिल्या प्रत्येक घराघरात पोहोचली पाहिजे आणि ती पोहोचलेली आहे। येत्या 17 ऑगस्टला महाराष्ट्र राज्यातील 1,39,00,000 महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत आणि या योजनेवर अनेक जण टीका करत आहेत, परंतु महाराष्ट्रातील सर्व पात्र महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे। या कार्यक्रम प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सन्मान यात्रा महिला मेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित सर्व महिला भगिनींचं सहर्ष स्वागत केलं। राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा शुभारंभ झाल्यानंतर कर्जत खालापूर तालुक्यामध्ये महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेल्या शिवसेनेच्या नेत्या मीनाताई कांबळे, या विभागाचे लोकप्रिय आमदार शिवसेनेच्या उपनेत्या शीतल म्हात्रे, जिल्हा संपर्क प्रमुख शिल्पाताई देशमुख, नम्रताताई भोसले, व्यासपीठावर उपस्थित जिल्हा प्रमुख संतोष भोईर, उजभाऊ पाटील, सगळेच शिवसेनेचे पदाधिकारी संदेश पंकज, आपण सगळेजण पदाधिकारी आज महिलांचा मेळावा आहे आणि महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती देखील या ठिकाणी लावलेली आहे। जिल्ह्यातील येणाऱ्या कर्जत खालापूर उरणच्या देखील अनेक महिला भगिनी पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित आहेत। राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी ही योजना जाहीर केल्यानंतर खास करून विरोधी पक्षाच्या माध्यमातून अनेक टीका टिप्पणी होती। खरं तर आपण काहीच करायचं नाही आणि दुसऱ्याने काही चांगलं केलं, लोकहिताचं केलं, जनहिताचं केलं तर त्याच्यावरती टीका टिप्पणी करायची अशी एकमेव एकपात्री भूमिका विरोधी पक्षाच्या माध्यमातून अवलंबली जाते। आपण पाहतो रोजचा न्यूज चॅनल लावला तर आपल्याला या योजनेच्या अंतर्गत टीका टिप्पणी शिवाय तुम्हाला काही पाहता येणार नाही। याचाच अर्थ ही योजना चांगली आहे, ही योजना घराघरामध्ये पोहोचलेली, या राज्याच्या प्रत्येक महिला भगिनीपर्यंत ही योजना पोहोचलेली। उद्याच्या 17 तारखेला या राज्यातील 1,47,00,000 महिला जवळपास या योजनेच्या पात्रतामध्ये यादीमध्ये आलेल्या आहेत आणि काही महिलांच्या बाबतीमध्ये अजून पोर्टलवरती एक 10-15 लाख महिलांच्या बाबतीमध्ये त्या पुढे देखील पात्रता होती 31 ऑगस्ट पर्यंत। परंतु मी तुम्हाला सांगतो 17 तारखेला पुण्यामध्ये कार्यक्रम आहे। राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री हे सगळे त्या योजनेच्या शुभारंभाच्या प्रसंगी, शुभारंभाला तुम्हाला थेट 17 तारखेला बँकेच्या मध्ये तुम्हाला अकाउंटमध्ये पैसे जमा होणार आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे जवळपास त्या दिवशी 1,30,00,000 महिलांच्या खात्यामध्ये एकाच वेळेस पैसे जमा होणार आहे।
आता या योजनेच्या बाबतीमध्ये विरोधकांच्या पोटामध्ये दुखायची काही आवश्यकता नाही. या अगोदर देखील अनेक राज्यांनी अशा प्रकारच्या योजना राबवलेल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा योजना राबवत नाही, तर महाराष्ट्रामधील राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून पहिल्यांदा योजना राबवली जाते. आणि एक चांगली योजना आहे की ज्या महिला भगिनी खऱ्या अर्थानं त्याला आर्थिक मदतीची आवश्यकता आहे, त्याला खऱ्या अर्थानं मदतीची गरज आहे, अशा महिलांना 1,500 रुपये प्रत्येक महिन्याला, म्हणजे केवळ आताच जुलैमध्ये किंवा ऑगस्टमध्ये जमा होणार नाही, तर यापुढे देखील 1,500 रुपये 1,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आता केवळ शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादीच्या महिला याचा लाभ घेत नाही, विरोधी पक्षाच्या महिलांनी देखील अर्ज भरलेले, विरोधी पक्षाच्या लोकांनी देखील अर्ज भरून या योजनेचा लाभ घेतात. परंतु टीका टिप्पणी मात्र सगळेजण करतात की राज्य आपले, राज्याचं कणखरपणे नेतृत्व करणारे माननीय शिंदे साहेब या अनेक योजनेच्या माध्यमातून महिलांपर्यंत पोहोचण्याचं काम, महिलांना सक्षमीकरण करण्याचं काम, त्यांना आर्थिक आधार देण्याचं काम प्रामुख्याने केलं जात आहे. बचत गटांच्या बाबतीमध्ये देखील मध्यंतरी राज्य सरकारच्या माध्यमातून 6,000 रुपये त्या बचत गटांना अधिकच देण्याचं काम माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेले. तुम्हाला वर्षाला 3 सिलेंडर फ्री देण्याचं काम राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यानंतर एक सिलेंडर जवळपास 850 रुपये आणि एक सिलेंडर 850 रुपये तुम्हाला वर्षामध्ये मिळणार आहे. जर राज्य सरकार चांगल्या योजना राबवत असेल तर विरोधी पक्षातून टिपा टिप्पणी होती, पण महिला भगिनी मोठ्या संख्येने आपण प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक विभागामध्ये जाऊन सांगितलं पाहिजे, आमचा भाऊ राज्याचा मुख्यमंत्री, भावाने बहिणीची काळजी घेतलेली, त्यामुळे तुमच्या पोटामध्ये दुखायची काही आवश्यकता नाही. एक चांगलं सक्षम नेतृत्व या राज्यामध्ये काम करत आहे. या राज्यामध्ये ज्या ज्या वेळेस आपत्ती येते केवळ महिलांचं मी तुम्हाला सांगत नाही, शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर गेल्या 24 महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली, राज्याच्या अनेक कानाकोपऱ्यामध्ये त्या शेतकऱ्यांना मदत देण्याचं काम, त्याला मदत करण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून केलं गेलं. या अगोदरचं सरकार होतं त्यावेळेस या अगोदरचं सरकार केवळ पंचनामे करीत बसले, या अगोदरचं सरकार केवळ फेसबुक लाईव्ह करत बसले, या अगोदरचं सरकार केवळ घरातून तुम्हाला सूचना करून देते की तुम्ही घरात बसा, घराच्या बाहेर जाऊ नका. आमचा मुख्यमंत्री 18 तास लोकांमध्ये जाऊन लोकांच्या समस्या मार्गी लावण्याचं काम करतो. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ईर्ष्यावाढीची दुर्घटना या कर्जत तालुक्यामध्ये, खालापूर तालुक्यामध्ये घडली. कोणता मुख्यमंत्री आहे की डोंगर चढून जाईल? आपले मुख्यमंत्री जीवाची पर्वा न करता त्या बांधवांना धीर देण्यासाठी ही घटना घडली. ईर्ष्यावाढीला कर्जत तालुक्यामध्ये भर पावसामध्ये गेल्या वर्षी त्या डोंगर माथ्यावरती जाण्याचं काम त्या मुख्यमंत्र्यांनी केलेले, लोकांना धीर देण्याचं काम केलं आणि आश्वासन देखील दिलं त्या बांधवांना की पुढच्या 1-1.5 वर्षामध्ये तुम्हाला पक्क्या घरामध्ये त्या ठिकाणी दिलं जाईल. आज ती पक्की घरं शेतकऱ्याच्या माध्यमातून तयार होतात. सगळ्या बांधवांना त्या ठिकाणी पक्की घरं देण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून केले गेले. राज्यामध्ये एक सक्षम नेतृत्व आहे, राज्य चालवण्याची धमक आहे आणि राज्य चालवण्याची धमक असणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून या राज्याच्या जनतेला न्याय देण्याची भूमिका सातत्याने घेतली जाते, ही चांगली भूमिका घेतली जाते. आणि म्हणून विरोधी पक्षाला आता असं वाटू लागले येणाऱ्या विधानसभेमध्ये आपलं काही खरं नाही. एक लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून राज्यामध्ये माननीय शिंदे साहेब काम करतात. महायुतीच्या माध्यमातून सगळेजण सहकार्याची भूमिका दाखवतात. एक चांगलं काम मंत्रिमंडळाच्या माध्यमातून होतंय आणि त्या माध्यमातून पुढच्या विधानसभेला पुन्हा एकदा महायुतीचं सरकार या राज्यामध्ये येणार आहे. पुन्हा एकदा महेंद्रसिंह धोत्रे या परिसरातून आमदार होणार आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो, विरोधकांचं काम चोखपणे करतात. आपण मात्र फेसबुक लाईव्ह ऐकायचं काम करू नका. आपण देखील तेवढ्या पद्धतीने तोड देण्याचं काम करा. आपण काय करतो, आपण फक्त ऐकून घेतो. तो असा बोलला, गणपतीने मी उदाहरण देतो, गणपतीने दूध पिलं नाही पण लोकांनी पाजण्याचं काम केलं. सातत्यानं खोटं बोललं तर आपल्याला खरं वाटू लागतं.
आणि ती विरोधी पक्षाचे नेते मंडळी सातत्यानं बोलत होतात, त्यांच्याकडे दाखवण्यासारखं काहीच नाही. झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सातत्यानं सांगत होते या देशाचं संविधान खतऱ्यामध्ये आहे, या देशाचं संविधान च्या माध्यमातून सर्वसामान्य अल्पसंख्याक गरीब मागासवर्गीय लोकांना पुढे न्यायिक भूमिका मिळणार नाही, संविधानाचा अधिकार बदलता येणार नाही. परंतु त्याच्यामध्ये खोटं सांगून ते यशस्वी झाले, मतं त्यांना मिळाली, सत्ता केंद्रामध्ये त्यांची आली नाही. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये चांगल्या कार्यकर्त्याला घरी बसला लागलं. राज्यामध्ये जवळपास 46 लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक वर्ष समाजासाठी काम करणाऱ्या अनेकांना या सगळ्या परिस्थितीतून घरी बसावं लागलं. मी तुम्हाला सांगतो, निवडणुकीमध्ये विरोधी पक्ष सातत्यानं खोटं बोलत असतात आणि खोटं बोलून ते मतं मिळवण्याचं काम करत असतात. तो सत्तेवर असतो, तो काम करतो, त्याच्या हातून देखील निश्चितपणे चुका होतात, नाकारत नाही, त्या चुका होतात. परंतु काम करणारा चुकतो, तो काहीच काम करत नाही, तो बिनचूक बरोबर असतो. शिंदे साहेबांच्या अगोदरच्या कालावधीमध्ये आपण एक सरकार पाहिलं, ते सरकार घरामध्ये बसून काम करत होतं, 4 भिंतीच्या बसून काम करत होतं, ते बिनचूक बरोबर होतं. कारण त्यांच्याकडून काहीच चुका होत नव्हते, ते जनमानसामध्ये येऊन काम करत होतं. शिंदे साहेब 18 तास जनमानसामध्ये येऊन काम करतात. परवा दिवशी हिंगोलीला होते, काल जळगावला होते. 7 दिवसातले 4 दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असणारा पहिला मुख्यमंत्री मी तुम्हाला सांगतो. मध्यंतरी ज्या पालख्या पंढरपूरला जातात, त्या पालख्यांच्या माध्यमातून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची व्यवस्था करण्याचं काम, त्यांची निगा राखण्याचं काम, तिथं स्वच्छतेचं काम, त्या पंढरपूरच्या यात्रेच्या अगोदर 4 दिवस जाऊन पाहायचं काम कोणी केलं असं राज्याचा पहिला देशातला राज्यातला पहिला मुख्यमंत्री, त्या वारकरी जाणाऱ्या वारकऱ्यांचं काळजी घेणारा पहिला मुख्यमंत्री, अगोदर जाऊन वारीमध्ये चालणारा पहिला मुख्यमंत्री, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं सारथ्य पहिला करणारा मुख्यमंत्री आणि आळंदीला जाऊन यांच्या पादुकाची पूजा करणारा पहिला मुख्यमंत्री, पहिला मुख्यमंत्री. त्यांना देखील प्रपंच आहे, त्यांना देखील मुलं बाळ आहे, त्यांना देखील नागवड आहे, त्यांना वेळ देऊ शकत नाही. या राज्यातील जनता हाच माझा परिवार म्हणून सातत्याने जनतेमध्ये राहून काम करतात. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून ही काळजी आपण घेतली पाहिजे. निवडणुकीला अनेक जण काही प्रकारे समाजातली इतर विरोधी पक्षातली काही आपल्याबरोबर असणारी मंडळी ती देखील टीका टिप्पणी करून विरोधकांना कशा प्रकारचा फायदा होईल या दृष्टिकोनातून वागतात. आपण त्याची काळजी घेतली पाहिजे. महेंद्रशेठ थोरवे सारखा एक आमदार या परिसरामध्ये काम करणारा, जनमानसामध्ये जाऊन सातत्यानं काम करणारा, गेले अनेक वर्ष जेवढे आमदार या तालुक्यामध्ये होऊन गेले इतका निधी कुणी आणला नसेल, एवढा निधी या तालुक्यामध्ये पोहोचवण्याचं काम महेंद्रशेठ थोरवे यांनी केलं. कधी कधी काय होतं की जास्त काम केलं तर लोकांना वाटतं समोरचा बाबा यापेक्षा जास्त काम करत. मी तुम्हाला सांगतो, कुणी काही काम करणार नाही. राज्यामध्ये पुन्हा एकदा शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या राज्याच्या निवडणुका होत असताना माननीय शिंदे साहेब, मान्य देवेंद्रजी, मान्य अजितदादा ही सगळी मंडळी एकत्रपणे राज्याच्या निवडणुकीला सामोरं जातात. आणि या निवडणुकीला सामोरं जात असताना कर्जत खालापूर तालुक्यातून आपण सगळ्यांनी महिला भगिनी 50% मतामध्ये तुमचा वाटा आहे. तुमच्या घरातील प्रमुखाचं नवऱ्याचं मत बदललं तर तुमचं मत बदलून देऊ नका. मी तुम्हाला सांगतो, तुमचं मत महत्वाचं आहे. एका महिला भगिनींनी सक्षमपणे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाच्या मागे उभे राहिले. या तालुक्यातील आमदार म्हणून महेंद्रशेठ थोरवेच्या मागे उभे राहिले. मी तुम्हाला सांगतो, येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये देखील राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येणार आहे. किती विरोधक ओरडतोय, किती विरोधक बातम्या देतोय, यापेक्षा कामातून जनतेची मनं मिळवण्याचं काम, जनतेची विश्वासार्हता मिळवण्याचं काम शिंदे साहेबांनी या राज्यामध्ये केले. चांगल्या योजना सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. गावागावामध्ये
वीज असेल, पाणी असेल, रस्ते असेल पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. ज्या शेतकऱ्यांना वीज भरण्याची ऐपत नाही अशा शेतकऱ्यांच्या वीज माफ करण्याचा एक मोठा धोरणात्मक निर्णय देखील या राज्य सरकारने घेतलेला आहे. आणि शेतकऱ्यांना मदत करणार, महिलांना मदत करणार, विद्यार्थ्यांची देखील काळजी करणार आणि भविष्यामध्ये या राज्यातील युवकांना, तरुणांना हाताला काम देऊन त्यांना आर्थिक मदत करण्याचं काम हे देखील शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली असणारं सरकार करते. मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे राज्यातील प्रत्येक घराघरामध्ये पोहोचलेले आपला भाऊ म्हणून माझी तुम्हाला हात जोडून विनंती राहील सगळ्या महिला भगिनींना, ज्या महिला भगिनी या ठिकाणी आल्या त्यांना देखील, ज्या आल्या आहेत त्यांना देखील सांगा की राज्याचा मुख्यमंत्री आपला भाऊ आहे, आपली काळजी घेतोय, आपली सगळ्यांची काळजी घेतोय. त्या आपल्या भविष्याची काळजी घेत असणाऱ्या माननीय मुख्यमंत्र्यांचं हात बळकट करण्यासाठी आपण सक्षमपणे राहा. विरोधी पक्षाचे नेते किंवा विरोधी पक्षाचे कुणी काही ओरडत असेल त्यांना तेच एकमेव काम आहे, त्यांना पुढचे 5 वर्ष आपण तेच काम घेऊया एवढंच या निमित्तानं सांगतो. एक चांगली योजना या राज्यातील महिला भगिनींच्यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी केली आणि त्यांनी शब्द दिला होता, राखी पौर्णिमेच्या, रक्षाबंधनाच्या अगोदर 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. ते 17 तारखेला तुमच्या खात्यामध्ये जमा करण्याचं आश्वासन दिले. पुण्यामधून त्या कार्यक्रमाची सुरुवात होते. बालेवाडी स्टेडियमला जवळपास 30 ते 35 हजार महिला भगिनी त्या ठिकाणी येतील. परंतु राज्यभरातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जवळपास 5,000 महिला भगिनी एकत्रपणे त्यांचं देखील लाईव्ह भाषण त्या ठिकाणी करण्याचं काम देखील राज्य सरकारच्या माध्यमातून होतंय. आणि म्हणतो की चांगली योजना आहे, तुमच्यापर्यंत पोहोचली. विरोधकाच्या माध्यमातून त्याचा अपप्रचार करतात, गैरप्रचार करतात, टीका टिप्पणी करतात, त्याच्यावरती लक्ष न देता या योजनेच्या माध्यमातून अनेक महिला भगिनींना जोडण्याचं काम करा. जरी 17 तारखेला तुमच्या खात्यावरती 3,000 रुपये आले तरी 31 ऑगस्ट ही लास्ट तारीख आहे राज्य सरकारच्या माध्यमातून घोषणा केली. तोपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. ज्यांना जरी मिळाले नाही 17 तारखेपर्यंत तरी 31 ऑगस्ट पर्यंत तुम्ही देखील अर्ज करा. त्याच्यामध्ये काही त्रुटी असतात, आधार कार्डाच्या संदर्भामध्ये, नावाच्या संदर्भामध्ये, जन्म दाखल्याच्या संदर्भामध्ये, त्या त्रुटी दूर करण्याचं काम देखील 15 दिवसामध्ये करा. एक चांगली योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करतात. एक देशाचं लक्ष वेधून घेणारी योजना माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या योजनेची घोषणा झाल्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून एक चांगलं काम होते. या कामाचा खरं तर आपण सगळ्यांनी कौतुक केलं पाहिजे. आपल्या सगळ्यांच्या वतीनं, खास करून मावळ लोकसभा मतदारसंघातील तमाम माझ्या भगिनींच्या वतीनं मनस्वी शिंदे साहेबांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी मीनाताई या ठिकाणी, शीतलताई, शिल्पाताई सगळं मार्गदर्शन करण्यासाठी मला मुंबईला एक मीटिंग घेतली आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये मीटिंग घेऊन मला 3 वाजेपर्यंत तिथं पोहोचायचं आहे. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महिला सक्षमीकरणासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या सर्व योजनांचा लाभ महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आणि त्यांच्या सर्व लाडक्या बहिणींनी घ्यावा. यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, बचत गट अनुदान योजना, त्याबरोबरच मुलींच्या शिक्षणासाठी शैक्षणिक अनुदान योजना याचा देखील लाभ घ्यावा अशी विनंती केली. आणि या कार्यक्रम प्रसंगी शिवसेना नेत्या सौ मीनाताई कांबळी या सन्मान यात्रेच्या निमित्ताने मी महाराष्ट्रभर फिरत असताना महिलांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद दिसून येत आहे. प्रत्येक महिलेला मुख्यमंत्री माझा भाऊ आहे आणि तो मला रक्षाबंधनाला आणि भाऊबीजेला ओवाळणी तर देणारच आहे, त्याबरोबरच प्रत्येक महिन्याला मला त्याच्याकडून ओवाळणी म्हणून सन्मान केला जाणार आहे. कर्जत खालापूर मतदारसंघातील इर्शाळवाडीमध्ये रात्री पायी प्रवास करून पोहोचणारा मुख्यमंत्री मी पाहिला नाही अशी भावना व्यक्त केली. याप्रसंगी शिवसेना उपनेत्या सौ शीतलताई म्हात्रे आणि मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण त्याबरोबरच लाडका भाऊ देखील योजना सुरू केलेली आहे अशी माहिती दिली. आणि त्याचबरोबर कर्जत खालापूर मतदारसंघाच्या विकासासाठी, प्रगतीसाठी काम करणारा माझा भाऊ श्री महेंद्र थोरवे यांनी पुन्हा आमदार व्हावे आणि आपण सर्वजण महिला त्यांना पाठिंबा देणार आहोत अशी घोषणा केली. या कार्यक्रम प्रसंगी रायगड जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख माननीय श्री संतोषजी भोईर,
शिवसेना पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच शिवसेना युवासेना महिला आघाडी आणि सर्व अंगीकृत संघटना कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघ आणि कर्जत खालापूर तालुक्यातील तमाम महिला उपस्थित होत्या. महाराष्ट्र माझाकरिता संपादक जगदीश तगडे, रायगड, कर्जत. बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करू. खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची दिशा आणि विकासाचं विजन देऊन निघालेले आपले सर्वांचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये फक्त एकच नाव मुखामध्ये घेतलं जातं की आपण जर बघितलं, फेसबुकचा रील्स बघितला, इंस्टाग्राम बघितला, युट्यूब बघितलं तर सर्वत्र मुख्यमंत्री साहेबांची वाहवा चालू आहे मुख्यमंत्री लाडकी बहिणी या योजनेच्या बाबत. आणि मग जर प्रत्येक महिलेला विचारलं पैसे कोण देणार आहेत तर आमचा भाऊ मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब हे आम्हाला ते अनुदान देणार आहे. आणि म्हणूनच या योजनेच्या संदर्भामध्ये जे सत्य आहे, ज्यांचं योगदान आहे, खऱ्या अर्थाने तळागाळातल्या गोरगरीब जनतेच्या मनामध्ये ज्यांच्याबद्दल आस्था आहे असे लाडके मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने काम करत असताना शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे की मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रासाठी केलेलं काम हे खऱ्या अर्थाने गोरगरिबांच्या सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये रुतलं पाहिजे, त्यांना कळलं पाहिजे, त्यांना समजलं पाहिजे. म्हणून आमच्या साऱ्या पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. आज खऱ्या अर्थाने यात्रा म्हणूया, संवाद मेळावा म्हणूया, परंतु या आपल्या कार्यक्रमासाठी शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या मीनाताई कांबळे ज्यांनी गेले 40-45 वर्ष आदरणीय हिंदुहृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या बरोबरीला महिला आघाडीचं या महाराष्ट्रामध्ये जाळं निर्माण केलं अशा आपल्या लाडके नेत्या मीनाताई कांबळे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कमी वेळामध्ये त्यांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलं आणि विकासाचा महाडोंगर या मतदारसंघामध्ये दिवस रात्र अहोरात्र मेहनत घेऊन ज्यांनी उभं केले असं विकास करू असे आपले लाडके आमदार महेंद्र शेठ थोरवे, माजी जिल्हा परिषद सदस्य, शिवसेनेचे उत्तर रायगडचे संपर्क प्रमुख आमचे स्नेही विजय भाऊ पाटील, या ठिकाणी आपले लाडके खासदार मुंबईला अति महत्वाची बैठक असल्या कारणाने ते या ठिकाणी गेले. त्यांचंही आदराने नाव घ्यावं लागेल की त्यांनी सुद्धा या मतदारसंघामध्ये विकासाच्या आणि आदरणीय शिंदे साहेबांनी केलेल्या या महाराष्ट्रामध्ये काम आणि आपल्या सगळ्या व्यक्तीने त्यांना आपण प्रचंड मताने निवडून दिलं. त्यांचं सुद्धा आपल्या या मतदारसंघाच्या विकासामध्ये फार मोठं योगदान आहे. तसे श्रीरंगाप्पा वाळणे, सिद्धताई, माजी नगरसेविका सिद्धताई मात्रे, आपल्या मावळ लोकसभेच्या संपर्क प्रमुख माजी नगरसेविका नम्रताताई भोसले, शिवसेनेच्या उपनेत्या आदरणीय शिल्पाताई देशमुख, शिवसेनेच्या मतदारसंघाच्या ज्येष्ठ नेत्या माजी महिला उपजिल्हा प्रमुख सुरेखाताई सितोळे, या ठिकाणी तालुका प्रमुख संदेश पाटील, विधानसभा संपर्क प्रमुख पंकज पाटील, या ठिकाणी महिला उपजिल्हा प्रमुख नीलमताई चोरगे. खऱ्या अर्थाने या मतदारसंघामध्ये दोन्ही आमच्या तालुका प्रमुख रेश्माताई म्हात्रे, रेश्माताई आंग्रे, त्यांच्या बरोबर असणाऱ्या कोकोली, कर्जत, माथेरान, खालापूर
या शहराच्या सगळ्या महिला शहर प्रमुख त्यांचे सर्व कार्यकारिणी मेंबर सगळ्याच पदाधिकाऱ्यांची नावं घ्यायला पाहिजेत. परंतु आज खऱ्या अर्थाने एक समाधान या ठिकाणी व्यक्त होत आहे की आमदार साहेब यापूर्वीच आम्हाला हा संवाद यात्रा ही बैठक घ्यायला पाहिजे होती, परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये, कारण हे का करावं लागलं की आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये किंवा महिलांना अनुदान देण्याचा ज्यावेळेला निर्णय घेतला, या सरकारमध्ये असलेल्या विरोधी पक्षाने मोठ्या प्रमाणामध्ये टीका केली. परंतु या योजनेचे फॉर्म भरत असताना आपल्या कार्यालयावरती बोर्ड लावले, परंतु त्या बोर्डावरती मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण या योजनेवरती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्र्यांचा फोटो लावायला त्यांना थोडीशी शरम वाटत होती. परंतु मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण याचं अनुदान महिन्याला 1500 रुपये येणारच आहे. 2 महिन्याचा एकदमच हप्ता 3000चा येणार आहे. परंतु त्या अगोदर सुद्धा महिलांच्या बाबतीत संवेदनशील, महिलांचा उत्कर्ष वाढायला पाहिजे, महिलांचं सशक्तीकरण व्हायला पाहिजे, हा दृष्टिकोन आदरणीय एकनाथजी मुख्यमंत्री शिंदे साहेब झाल्याच्या नंतर पहिल्या दिवसापासून त्यांच्या मनामध्ये गोरगरीब जनतेच्या मनामध्ये असलेली तळमळ, आणि म्हणून त्यांनी महिलांना 50% एसटी मध्ये सूट आणि प्रत्येक कुटुंबामध्ये कन्या जन्माला आल्याच्या नंतर ती 18 वर्षाची पूर्ण होईपर्यंत तिच्या खात्यामध्ये सुद्धा टप्प्याटप्प्याने 1 लाख रुपयाचा अनुदान त्या ठिकाणी जमा होणार आहे. अन्नपूर्णा लाडकी योजना या योजनेमधून 12 महिन्यामध्ये वर्षाला घरामध्ये 3 सिलेंडर आपल्याला मोफत मिळणार आहे. बचत गट असतील, बचत गटांना सुद्धा चांगल्या पद्धतीचं प्रोत्साहन देण्याचं आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी काम केलेलं आहे. परंतु ज्या विद्यार्थी कॉलेजला जाणारे आहेत, जे व्यावसायिक अभियांत्रिकी शिक्षण घेत आहेत, त्यांना सुद्धा पुढच्या काळामध्ये आदरणीय या राज्य शासनाने शिक्षणामध्ये मोफत अशी फी त्यांनी सूट दिलेली आहे. अशा अनेक योजना आहेत की या महाराष्ट्रामध्ये नुसती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण 1500 रुपये महिन्याला मिळणार आहेत हा तर भाग आहेच, परंतु अशा अनेक योजना आहेत की गोरगरीब जनतेला, महिलांना या योजनेमधून चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे. आमदार साहेब, की या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये आदरणीय या राज्य शासनाच्या माध्यमातून पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील साहेबांच्या माध्यमातून आमदार साहेबांच्या विनंतीला मान देऊन आमदार साहेबांनी जेवढी मागणी या राज्य शासनाकडे केली, आज आपण जर बघितलं या मतदारसंघामध्ये प्रत्येक गावामध्ये ज्या पाण्याच्या योजना चालू आहेत, महिलांचा डोक्यावरचा खांदा अंडा कमरेवरती यायला पाहिजे, कमरेवरून हातावर यायला पाहिजे, म्हणून राज्य शासनाच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जल जीवनच्या माध्यमातून अनेक पाण्याच्या योजना त्या सुरू आहेत. आपली जबाबदारी आहे, जो कोण ठेकेदार असेल, जो कोण काम करणारा कार्यकर्ता असेल, त्याच्याकडनं काम आपल्या घरामध्ये चुलीपर्यंत पाणी देण्याची जबाबदारी त्याची आहे. कारण राज्य शासनाचे धोरणच आहे की जल जीवन योजनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला नळाने पाणी पोहोचलं पाहिजे. अशा अनेक योजना आपण जर बघितलं तर या मतदारसंघामध्ये आपल्या नजरेला ज्या ठिकाणी दिसेल ते काम आमदार साहेबांच्या माध्यमातून, राज्य शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू आहे. म्हणून आपली साऱ्यांची जबाबदारी आहे की या विधानसभेच्या 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आपल्याला पुन्हा आमदार साहेबांना निवडून द्यायचं आहे की 2024च्या निवडणुकीमध्ये आमदार साहेब या साऱ्या या मतदारसंघामधल्या आपल्या माता भगिनी आहेत, या पूर्णपणे तुम्हाला आशीर्वाद देतील. परंतु 2024च्या निवडणुकीमध्ये 1500 रुपयाचं अनुदान 2000वर त्याचं जाईल, हे प्रामुख्याने आपण त्या ठिकाणी विधानसभेमध्ये मांडावे, याबद्दल आमच्या
आमच्या मनामध्ये शंका नाही. आज खऱ्या अर्थाने या मतदारसंघामध्ये आमदार साहेब पदाधिकारीवर मी तुम्हाला या ठिकाणी धन्यवाद देतो की गेल्या 5 वर्षामध्ये आपण या मतदारसंघामध्ये अनेक योजना आणण्यासाठी मग त्या ठिकाणी कर्जतचं चित्र बदलत चाललंय. कर्जतला पर्यटन वाढत चाललेलं आहे आणि कर्जतचा विकास झपाट्याने वाढत असल्या कारणाने कर्जतला एक चांगल्या प्रकारचं सौंदर्य प्राप्त झालंय. त्यामध्ये आदरणीय छत्रपती संभाजी महाराजांचं स्टॅच्यू असेल, आदरणीय नानासाहेब धर्माधिकारी यांचं नावाने प्रवेशद्वार असेल, विठ्ठल माऊलीची 52 फुटाची मूर्ती असेल, कर्जत शहरामध्ये होणारं मध्यंतरी जे तालुक्याचं प्रशासन भवन असेल, कर्जत कोकोलीचा रस्ता असेल, कर्जत चौकचा आता चाललेला रस्ता असेल, जी काही विकास कामं या ठिकाणी सुरू झाली आहे ती खऱ्या अर्थाने या मतदारसंघामध्ये आपण चांगल्या प्रकारे काम करतोय. आणि म्हणून माझी महिलांना कळकळीची विनंती आहे का भविष्यामध्ये आपल्याला कर्जतच्या बाबतीमध्ये चांगल्या प्रकारे विकास करायचा आहे, कर्जतला आपल्याला अजून पुढे न्यायचं आहे. माझी कळकळीची विनंती आहे की प्रत्येक मतदान केंद्रावरती शिवसेनेच्या माध्यमातून युवा सेना असेल, शिवसेना असेल, महिला आघाडी असेल, तेवढ्या तत्परतेने आपण खांद्याला खांदा लावून काम करा आणि आमदार साहेबांचं काम या निवडणुकीमध्ये या मतदान केंद्रावरती चांगल्या प्रकारे झालं पाहिजे. कारण चांगलं काम करणाऱ्याला आपण नेहमीच प्रोत्साहन दिलं पाहिजे. काम करणाऱ्याच्या पाठीवर कर्तव्याची आपण थाप मारली पाहिजे. त्याचं काम पुढच्या वेळेला अनेक चांगल्या प्रमाणे आपल्याला या विकासाच्या माध्यमातून या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. आज या ठिकाणी मी सगळ्या महिला पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देतो की या ठिकाणी चांगली आपण उपस्थिती ठेवली. रेश्माताई म्हात्रे असतील, नीलमताई चोरगे असतील, रेश्माताई आंग्रे असतील, या ठिकाणी माणिशेताई दत्ते असतील, शिंदेताई असतील, मोडवेताई असतील, शास्त्रीताई असतील, मलकरताई असतील, या सगळ्या महिला, सुरेखाताई असतील, या सगळ्या महिलांनी या ठिकाणी चांगलं काम केले. परंतु या महिलांच्या बरोबर आपण सुद्धा ज्या काही मतदारसंघामधल्या ज्या मतदान केंद्रावरच्या पदाधिकारी आहेत आपली सुद्धा या ठिकाणी मी कौतुक करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र विचारांसह नतमस्तक होतो. माँसाहेब जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांच्या विचाराला त्रिवार अभिवादन करतो. आज या ठिकाणी कर्जत मतदारसंघाचा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या त्या ठिकाणी सन्मान यात्रा या निमित्ताने आजचा हा शिवसेनेच्या रणरागिणीचा महिला मेळावा आयोजित होत असताना व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या सौ मीनाताई कांबळे, सौ शीतलताई म्हात्रे यांनी मार्गदर्शन केलं. उपनेत्यांनी डॉक्टर शिल्पाताई देशमुख, उपनेत्या नम्रताताई भोसले, मावळ संपर्क काम पाहत आहेत, नीलमताई चोरगे उपजिल्हा प्रमुख, सुरेखाताई शितोळे, वैजंतताई ठाकूर, सुप्रियाताई साळुंके, रेश्माताई आंग्रे, रेश्मा म्हात्रे, प्रिया जाधव, रोशना मोरे, कोल्हापूरच्या नगराध्यक्षा आशा पालकर, सायलीताई शहासने, काव्या कोपकर, सोनिया रुपोर्ते, सहाराताई कोळंबे, संजय जाधव आणि आपल्या वाढदिवसाची भेट म्हणून शिवसेनेमध्ये ज्यांनी माझ्या शिवसेनेवर विश्वास ठेवून ज्यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्या सामाजिक बांधिलकी जपत बचत गटाच्या माध्यमातून मोठं काम उभं करणाऱ्या कांचनताई,
या ठिकाणी उपस्थित असणारे संतोष शेठ भोईर जिल्हा प्रमुख, विजय भाऊ पाटील संपर्क प्रमुख, पंकज पाटील, संदेश पाटील, संतोष भोईर, सर्व उपतालुका प्रमुख पदाधिकारी, महिला आघाडी, दिलीप तामाणे, सगळेच माझे शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी, उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या माझ्या सगळ्या महिला भगिनी, या ठिकाणी या महिला मेळावा संदर्भात महिला उपनेत्या असणाऱ्यांचं, महिला भगिनींचं आपल्याला मार्गदर्शन झालेलं आहे. मोठ्या संख्येने आपण या महिला मेळाव्याला आपण सारेजण उपस्थित, सगळ्या भगिनी माझ्या उपस्थित आहेत. महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्राच्या महिला भगिनींसाठी, महाराष्ट्राच्या महिला सक्षमीकरणासाठी आपण सारेजण पाहताय की आतापर्यंत महिलांना, अनेक महिलांवर अन्याय अत्याचार होत आलेले आपण पाहिलेले आहे. अशा परिस्थितीमध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला सुद्धा सक्षमपणे उभ्या राहाव्यात या दृष्टीने राज्य सरकार प्रयत्न करत आहे. आणि म्हणून या सरकारच्या माध्यमातून ज्या काही जेवढ्या महत्वाकांक्षी योजना आतापर्यंत महिला सक्षमीकरणासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून राबवल्या जात आहेत, साऱ्या योजनांच्यातली प्रमुख योजना म्हणून मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्र्यांनी आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातील तळागाळातील प्रत्येक महिला भगिनी ही माझी बहीण आहे या उद्दिष्टाने ही संकल्पना समोर ठेवून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना संपूर्ण राज्यभरामध्ये राबवली जात आहे. आणि या योजनेचा सर्वसामान्य कुटुंबातील प्रत्येक महिला भगिनींना याचा लाभ या ठिकाणी 17 तारखेला येत्या जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे मदतीचा 1,500 रुपयाप्रमाणे या ठिकाणी मिळणार आहे. आणि त्यामुळे ज्या ज्या योजना महिला सक्षमीकरणासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आणलेल्या आहेत, मग एक लाडकी योजना असेल, अन्नपूर्णा योजना असेल, ज्या ज्या योजना महिला सक्षमीकरणासाठी बचत गटाच्या माध्यमातून आपण पाहिलेलं आहे की पूर्वी बचत गटाच्या फिरत्या बचत गटाला 15,000 रुपये अनुदान होतं. आता तेच अनुदान राज्य शासनाच्या माध्यमातून 30,000 रुपये करण्यात आलेलं आहे. आणि अशा पद्धतीने महिला सक्षमीकरणासाठी जेवढ्या काही योजना राज्य सरकारने आणलेल्या आहेत त्यातली प्रमुख योजना म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेकडे आपण सारे जण पाहतोय. आणि या योजनेला महाराष्ट्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद संपूर्ण राज्यातून महिला भगिनींच्या माध्यमातून मिळाला होता. आणि या योजनेचे सर्वात जास्त फॉर्म आपण आतापर्यंत आपण पाहिलं तर रायगड जिल्ह्यातून, कर्जत आणि कोल्हापूर हे दोन्ही तालुक्यातून सर्वात जास्त महिला भगिनींनी या ठिकाणी फॉर्म या ठिकाणी भरण्यात आलेले आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने महिला भगिनी या तालुक्यातून, कर्जत तालुक्यातून, कोल्हापूर तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद महिला भगिनींना मिळत आहे. अशा पद्धतीच्या या योजनेचा लाभ घेत असताना मुख्यमंत्र्यांनी अनेक योजना राबवलेल्या आहेत. अनेक योजना या राज्यामध्ये त्यांच्या माध्यमातून राबवल्या गेल्या आहेत. आणि म्हणून असा मुख्यमंत्री, ज्या मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासासाठी चालना देण्यासाठी जे काम या 2-2.5 वर्षामध्ये मुख्यमंत्र्यांनी उभं केलं, आदरणीय लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज महायुतीचं सरकार राज्यामध्ये काम करत आहे. परंतु महिला सक्षमीकरणाला प्राधान्य देणारा हा पहिला मुख्यमंत्री आहे की ज्यांनी या महिलांसंदर्भात एवढा मोठा निर्णय या ठिकाणी या सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. आणि म्हणून आपण पाहताय की कर्जतमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण साऱ्या महिला भगिनी उपस्थित झालेल्या आहेत. मी खऱ्या अर्थाने शिवसेनेची उपस्थित असणारे आमची पदाधिकाऱ्यांचे, या शिवसेनेच्या रणरागिणी या ठिकाणी उपस्थित आहेत. या सगळ्यांचं फार मोठं योगदान आहे की आपण एक चांगलं संघटन हे आतापर्यंत या 2-2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्यामध्ये राज्यामध्ये
सत्तांतरण झालं. शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सारेजण एकत्रपणे आलो. आपण साऱ्या माझ्या रणरागिणी म्हणून माझ्याबरोबर एकत्रपणे काम करायला सुरुवात केली आणि आपल्या साऱ्यांच्या माध्यमातून एवढी मोठी महिला आघाडी आज या ठिकाणी उपस्थित राहिलेली आहे. या गोष्टीचा सुद्धा सार्थ अभिमान आम्हा साऱ्यांना या ठिकाणी आहे. या मतदारसंघामध्ये काम करत असताना सातत्याने या 5 वर्षामध्ये मोठा विकास करण्यासाठी लागणारा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून आणण्याचा मी प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणूनच आज मोठ्या संख्येने महिला भगिनी या ठिकाणी ज्या उपस्थित आहेत या महिला भगिनींसंदर्भात एक सक्षम महिला आघाडी उभी राहील. जसं मगाशी शीतलताईंनी सांगितलं की वंदनीय बाळासाहेबांनी शिवसेनेच्या या महिला आघाडीला शिवसेनेची असणाऱ्या रणरागिणी म्हणून उल्लेख केलेला आहे. तर या रणरागिणी शिवसेनेचं काम करताना शिवसेना एक संघटना हा पक्ष नसून या संघटनेच्या माध्यमातून जेवढी सामाजिक बांधिलकी जपत काम करता येईल तेवढं काम मीनाताई कांबळे या ठिकाणी उपस्थित आहे. फार मोठे योगदान यांनी महाराष्ट्रासाठी शिवसेनेसाठी दिलेले या रणरागिणी म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी नम्रताई भोसले उपस्थित आहेत. या ठिकाणी आमच्या उपस्थित असणाऱ्या शिल्पाताई देशमुख उपस्थित आहेत. या सगळ्या शीतलताई असतील या साऱ्यांनी फार मोठं योगदान महिला आघाडीसाठी या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिलेलं आहे आणि म्हणून अशा महिला या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज कर्जतच्या महिला भगिनींसाठी आलेल्या होत्या. यांचं मार्गदर्शन मीनाताई आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन या ठिकाणी करणार आहे. परंतु माझी कर्जत मतदारसंघातील असणाऱ्या सगळ्या महिला भगिनींना या ठिकाणी आपल्याला विनंती आहे की मुख्यमंत्र्यांनी जी योजना या ठिकाणी राबवली जात आहे ही योजना तलागाळ्यातील आपल्या उपस्थित असणाऱ्या ज्या महिला भगिनी आहेत मगाशी शीतलताईंनी सांगितलं होतं ऑलमोस्ट सगळ्याच महिला भगिनींनी आपले हात वरती उंच केलेले होते की आपण त्या ठिकाणी या योजनेचे लाभार्थी म्हणून आपण फॉर्म त्या ठिकाणी भरण्यात आलेले आहे. एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद आपण साऱ्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे. आपल्या मुख्यमंत्र्यांनी ही योजना ज्या पद्धतीने महिला सक्षमीकरणासाठी आणलेली आहे बचत गटाच्या माध्यमातून असेल बचत गटाच्या सीआरपी असतील अंगणवाडीच्या महिला भगिनी असतील त्यानंतर बचत गटाच्या महिला भगिनी ज्या ज्या बचत गट ज्या ठिकाणी आहेत त्या साऱ्या बचत गट एकत्रपणे येऊन सीआरपीच्या माध्यमातून जे प्रश्न यांचे प्रलंबित असतील आशा वर्कर्स आहेत यांचे प्रश्न प्रलंबित असतील या सगळ्या प्रश्नांचं मार्ग काढण्यासाठी मी स्वतः मुख्यमंत्र्यांची सुद्धा चर्चा केलेली आहे की आपल्याला महिला सक्षमीकरण आपण करत असताना या महिलांचे जे काही प्रश्न आहेत हे सुद्धा आपण त्या ठिकाणी मार्गी लागले पाहिजे. त्यांना सुद्धा मदतीचा हात त्या ठिकाणी मिळाला पाहिजे आणि म्हणून सरकारच्या माध्यमातून ज्या ज्या योजना येत असतात या साऱ्या योजना तळागाळातील महिला भगिनींपर्यंत पोहोचवायचं काम मग आशा वर्कर्स असतील अंगणवाडी सेविका असतील सीआरपी असतील किंवा या डाटा ऑपरेटर असतील या साऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत असतं आणि मग या महिला भगिनी सुद्धा या ठिकाणी काम करत असताना यांना सुद्धा शासनाच्या समकक्षामध्ये समाविष्ट करून घ्यावं या संदर्भात सुद्धा मुख्यमंत्र्यांची आम्ही त्या ठिकाणी चर्चा करत आहोत. अशा पद्धतीने आपल्याला महिला सक्षमीकरणासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेला मोठा प्रतिसाद आपल्याला या ठिकाणी मिळत असताना सगळ्या तळागाळातील महिला भगिनींचा याचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे. आपण सारेजण एकत्रपणे येऊन सरकार ज्या पद्धतीने काम करत आहे या सरकारच्या बरोबर ठामपणे आपण उभं राहिलं पाहिजे कारण भविष्यामध्ये महिला सक्षमीकरणाला प्राधान्य देणारे सरकार म्हणून हे सरकार ही सरकारने उचललेली ही पावलं आहे आणि म्हणून भविष्यामध्ये अजूनही ज्या ज्या योजना आपल्याला महिला सक्षमीकरणासाठी घेता येतील ते सरकारच फक्त देऊ शकतं ही मात्र वस्तुस्थिती आहे आणि यासाठी साऱ्या महिला भगिनींनी आपण शिवसेनेच्या असणाऱ्या रणरागिणी एकत्रपणे येऊन आपण त्या ठिकाणी काम उभं केलं पाहिजे. आपली साऱ्यांची भूमिका त्या ठिकाणी महत्वाची आहे. आपापसातील मतभेद बाजूला ठेवून संघटनेसाठी आपण त्या ठिकाणी एकत्र आलो पाहिजे. आपण संघटन त्या ठिकाणी वाढवलं पाहिजे. तेव्हा खऱ्या अर्थाने सक्षम महिला आघाडी या माध्यमातून शिवसेनेची उभी राहील. आपापसातील मतभेद बाजूला ठेवून आगामी होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीला साऱ्या महिला आघाडीने एकत्रपणे त्या ठिकाणी आलं पाहिजे आणि सक्षम प्रचार या सरकारच्या माध्यमातून जे महिला सक्षमीकरणाला प्राधान्य देऊन ज्या योजना सरकारने राबवलेल्या आहेत या योजना तळागाळातील लोकांपर्यंत महिला आघाडीपर्यंत महिलापर्यंत पोहोचवायचं काम आपण त्या ठिकाणी साऱ्यांनी एकत्रपणे करावं असे या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना ठिकाणी सांगतो. आमच्या मीनाताई कांबळे आपल्याला योग्य मार्गदर्शन या निमित्ताने करतील. खरं तर हा महिला मेळावा सक्सेस करण्यासाठी या ठिकाणी ज्या शिवसेनेच्या सगळ्या माझ्या कर्जत खालापूर सगळ्या पदाधिकाऱ्यांनी महिला रणरागिणी जो या ठिकाणी प्रयत्न या ठिकाणी केला सगळ्यांचं मनापासून त्या
आपण साऱ्या जण चांगली मेहनत घेऊन प्रत्येक गावोगाव जाऊन त्या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून जे काम आपण या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, ज्या योजना या सरकारच्या माध्यमातून राबवल्या जात आहेत त्या संदर्भात आपण जनजागृती करण्याचं काम हे आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण करत आहात. 2 दिवसावर आता त्या ठिकाणी रक्षाबंधनचा मोठा सण महिला भगिनी त्या ठिकाणी आलेला आहे आणि त्या निमित्ताने येत्या 17 तारखेला आपल्या ज्या पात्र महिला भगिनी असतील या साऱ्यांच्या खात्यावरती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे. हे खऱ्या अर्थाने मुख्यमंत्र्यांना आपण सगळ्या महिला भगिनी ज्या काही लाडकी बहीण योजना या योजनेला या ठिकाणी नाव देण्यात आलेलं आहे. मुख्यमंत्री हे खऱ्या अर्थाने आपल्या प्रत्येक कुटुंबातल्या असणाऱ्या महिला भगिनी हा मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण आहे असं समजून या प्रत्येक घरामध्ये आपल्यासाठी या योजनेचा लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे. आपण साऱ्यांनी या योजनेचा लाभ त्या ठिकाणी घ्यावा किंवा ज्या योजना आतापर्यंत महिला सक्षमीकरणासाठी दिलेल्या आहेत त्या साऱ्या योजना आपण त्या ठिकाणी समजून घ्याव्या. उद्या 15 ऑगस्ट आहे. त्या 15 ऑगस्टला या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिले आहे त्यांचं स्मरण आपण उद्या त्या दिवसात करणार आहोत. आणि म्हणून आपण प्रत्येक घरोघरी आपण त्या ठिकाणी आपल्या हर घर में तिरंगा ही संकल्पना नरेंद्रजी मोदी साहेबांनी संपूर्ण देशभरामध्ये राबवली जात आहे. या संदर्भात सुद्धा आपल्या प्रत्येक घरामध्ये तिरंगा आपण त्या ठिकाणी लावला पाहिजे, फडकवला पाहिजे. कारण आपल्या देशाचा अभिमान आहे आणि हा देशाचा अभिमान प्रत्येक पुरुषांनी प्रत्येक महिला भगिनींनी त्या ठिकाणी आपण बाळगला पाहिजे. मी आज पुन्हा एकदा आपल्याला साऱ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. येत्या 18 तारखेला आपण नोकरी मेळावा भव्य आपण त्या ठिकाणी कर्जतमध्ये आपण भरवलं जाणार आहे. या संदर्भात सुद्धा आपण साऱ्यांनी त्या ठिकाणी आपल्या कुटुंबात असणारा आपला एखादा युवक असेल युवती असेल त्यांना साऱ्यांना त्या ठिकाणी आपण त्या नोकरी मेळाव्याला पाठवावं जेणेकरून ज्या ठिकाणी ज्यांना त्या ठिकाणी नोकरी मिळत नसेल अशांना आपण त्या ठिकाणी प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत. जास्तीत जास्त आपण त्या ठिकाणी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांना आपण त्या ठिकाणी बोलवलेलं आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबातल्या असणाऱ्या युवकांना युवतींना त्याचा लाभ त्या ठिकाणी होणार आहे. त्या संदर्भात सुद्धा आपण जाऊन आपल्या घरातील मुलांना त्या ठिकाणी माहिती द्यावी. आपण मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहिला मी मनापासून साऱ्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. मीनाताई संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत आहे. त्यांनी हा संपूर्ण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून हे सगळे आपण मेळावे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे. मीनाताई आणि संपूर्ण टीमचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आपण शिवसेना वाढीसाठी जो प्रयत्न संपूर्ण महाराष्ट्रभर करत आहात त्या खऱ्या अर्थाने शिवसेनेची रणरागिणी म्हणून आपण साऱ्या महिला भगिनी एकत्रपणे मुख्यमंत्र्यांच्या खांद्याला खांदा लावून आपण काम करतात. मी मनापासून आपण साऱ्यांचा आभार या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा कर्जत खालापूरच्या महिला आघाडीचं मनापासून अभिनंदन करतो आणि मोठ्या संख्येने महिला भगिनी आपण साऱ्या या ठिकाणी उपस्थित राहिल्या. बराच वेळपासून आपण या ठिकाणी आलेला आहात. मी मनापासून आपलं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद जय भारत. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.